पुरा महाराष्ट्र जनता तुला बघून राहिली। सांग तू। माझं एकच मत आहे की मला घरकुल आणि जागेचंही करून द्यायचं आणि मला घरकुल देण्यात यावं। जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी अमरावती जिल्ह्यातील चांदवड तालुका एक कुरळपूर्ण एक गाव आहे छोटंसं। आता असं होऊन राहिलेलं आहे भावांनो, 2026 आहे आणि तुम्हाला माहित आहे आपल्या मोदी सरकार देवेंद्र फडणवीस सरकारने काय सांगितलं, हर घर तिरंगा। पण आता असं झालं आहे की त्या माणसाला तिरंगा लावण्यासाठी घर नाही आहे। तर ते घर कोणाचं आहे, गाव कोणाचं आहे, काय कोणाचं आहे, तर आपण एक माझे मित्र आहे त्या मित्राशी बोलून घेऊया। हे परिवार बघा, हा परिवार आहे, यांना नोटीस पाठवून राहिले। कोण पाठवून राहिले? गावातला सरपंच, ग्रामसेवक। आणि हे अचलपूर मतदारसंघामध्ये येते प्रवीण तायडे साहेबांच्या। आणि प्रवीण तायडे साहेबांनाही सांगतो की बघा, तुमच्या अचलपूर मतदारसंघामध्ये हे जे गाव येते आणि हे कुटुंब आहे, ह्या कुटुंबाने तुम्हाला आमदार बनवलं, पण यांना घर नाही आहे। आणि माझं एकच म्हणणं आहे तायडे साहेब, या परिवारातनं दोष काय या परिवाराचा ते सांगा मला। वोटिंग कार्ड इथलं आहे, कोंडोचं इथलं आहे, आधार कार्ड इथलं आहे, पण याचं घर कुठं आहे? तर हे घर दिसून आलं असेल तुम्हाला, हे बाजूनं बघा बघा, हे घर माझं इकडे या दाखवतो तुम्हाला घरामध्ये। हे बघा घर, हे घर बघा, बघा घर बघा बघा। मी डायरेक्ट ह्या इथे घरात चाललेलो आहे, घरात बघा बघा। आणि इथं कुत्र्यांनी पण संडास केलेली आहे तायडे साहेब, कुत्र्यांनी संडास केलेली आहे बघा बघा। हे घर, याले घर म्हणाव काय? अरे 2026 चालू आहे हो, गुरंढोरं बांधते अशा याच्यामध्ये इथं राहून राहिले। 20 वर्ष 25 वर्षापासून राहून राहिली इथं, पण याची परिस्थिती अजून तच्या तशीच आहे। तुम्ही म्हणता ना घरकुल मिळते, ज्याच्यापाशी जागा नाही आहे त्याला ग्रामपंचायत किंवा आम्ही जागा देऊ घर बांधण्यासाठी। हे बघा परिस्थिती बघा, इकडे अंदर जा, परिस्थिती बघा, हे बघा बघा, हा दरवाजा बघा बघा, हा दरवाजा बघा, हा काय परिस्थिती आहे। आणि ही माऊली बघा, ही माऊली, ही लाडकी बहीण आहे ना तुमची? इकडे इथे उभी राहा। हे लाडकी बहीण आहे ना, हे लाडकी बहीण 1500 भेटते तुम्हाला? लाडकी बहीण 1500 भेटते ना? हे तुमची लाडकी बहीण, हिला छत नाही आहे तिच्या घरावर, हिला घर नाही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना घर नाही, यांचं घर गेलं कुठं? तुम्हाला मतदान केलं ना, वोटिंग केलं ना, ह्या माऊलीने केलं, ह्या माऊलीने केलं, हिचं घर कुठं आहे? अरे हा पोरगा पा, हा पोरगा हा रडून राहिला आणि म्हणून राहिला माझ्या माग पुढं कोणी नाही दादा। मी 20 ते 25 वर्षापासून माझे आई वडील राहून राहिले, माझं वय 16-17 वर्षाचं आहे आणि मला बाहेरचे लोक काही मनुवादी भळवे मला नोटीस पाठवून राहिले आणि म्हणून राहिले की तू खाली जागा कर। मग माझी जागा गेली कुठं? देवेंद्र फडणवीस साहेब आणि इथले आमदार तायडे साहेबांना माझं एकच निवेदन आहे, तू यांना जागा द्यावी आणि यांना घरकुल लवकरात लवकर द्यावं, हे माझं मत आहे। पण आता माझ्या माऊलीचं, तुमच्या लाडक्या बहिणीचं मनोगत काय आहे, तिची विचारधारा काय आहे तुमच्या प्रती, सरकारच्या प्रती, आमदारकीच्या प्रती, ग्रामसेवकाच्या प्रती, सरपंचाच्या प्रती काय आहे, काही तू सांग आता। बिंदास बोल, घाबरू नकोस, पुरा महाराष्ट्र जनता तुला बघून राहिली। सांग तू। माझं एकच मत आहे की मला घरकुल आणि जागेचंही करून द्यायचं आणि मला घरकुल देण्यात यावं। माझी परिस्थिती अशी आहे की मी परित्यक्तामध्ये येते आणि माझं कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे। तू किती वर्षापासून राहून राहिली इथं? मी इथे 11 वर्ष झाली, मी 11 वर्षापासून इथे राहत आहे। आधार कार्ड तुझं इथं आहे काय? हा, कुरळपूर्ण इथेच आहे, चांदूरबाजार तालुका। कोणतं कार्ड इथं आहे काय? कंट्रोल पण इथंच आहे, इलेक्शन कार्ड इथं आहे काय? कार्ड पण इथंच आहे। अच्छा अच्छा, ये माऊली तू ये, तू सांग, तुझं नाव सांग, किती वर्षापासून राहून ते सांग आणि नाटक काय, ह्या ताईची नाटक काय आहे? हिच्या अगोदर 15 वर्ष अगोदर जायची जागा। हा सांग, सांग ना, तू किती वर्षापासून राहून राहिली इथं? आता 25 वर्ष 25 वर्ष। 30 वर्ष हिच्याशी नातं काय, ह्या ताईशी नातं काय तुझं? तू सांग। हे माझी मुलगी आहे। मुलगी आहे, हा कोण आहे तुझा? नातू। हा नातू आहे। हा, नातू किती आहे तुला? 2। ये बेटा इकडे, हे 2 नातू। आता म्हणते नाही का मुलगी शिकली प्रगती झाली, हा
आता ह्या मुलगी शिकल कशी हो? तिला घर नाही आहे, छत नाही आहे. आपला नरेंद्र मोदी म्हणतो, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतो, मुलींसाठी आपण योजना काढून राहिलो. एक योजना काढा, हिच्यासाठी एक छत द्या, दुसरं काहीच नाही. 20-25 वर्षापासून हे राहून राहिले इथं आणि स्वतःची जागा नाही हो, भाड्याने राहून राहिले. ते कधी लात मारून हाकलून देईल काही सांगता येत नाही. कोण्या याच्यामध्ये जगून राहिलो आपण? 2 टाइम जाणारा तो लोकांच्या इकडे जात असतो, गुलामी करतो ना. 2 टाइम जातो ना तो, 200 रुपये 300 रुपये रोजाना. त्याचं तरी घर चांगलं आहे, पण हे घर म्हणू शकत नाही मला. हे घर नाही आहे, हे गुलामगिरीत दाबण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचा. मी हे कदापि असं सहन करू शकत नाही. का? हे शोषित पीडित समाज आहे हा म्हणून जातीवाद करता का तुम्ही? हे माझं मत आहे. माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, कारण हे 4 कुटुंब सुसाईड केल्याशिवाय राहणार नाही. का? तुमच्यामुळं. कारण तुमचा जो नोटीस, तुमचे जे लोक दबाव देतात त्यांना आणि म्हणतात घर खाली कर, जागा खाली कर, तुझी नाही आहे. मग यांना याची जागा गेली कुठं, याचं घर गेलं कुठं? साहेब, लवकरात लवकर यांना घरकुल द्यावं आणि हक्काची जागा द्यावी, हे माझं मत आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे, कळलं का? जय भीम, जय शिवराय.